हाय, स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये. मला ना रात्रीपासून असं बरंच वाटत नाही बरं का. रात्री एवढी थंडी आणि एवढं ताप आला ना, तर त्या तापाच्या याच्यानी ना सकाळपासून असं उठताच याय नाही, अंगात अशी ताकदच नाही राहिली, असं असं झालंय बरं का. माणसाला सुखात कोणी नसलं ना, तर दुःखात तरी कोणी अशी साथ दिली ना, माणसाच्या मनाला बरं वाटतं. आणि असं वाटतं आपल्याला हाय बाबा कोणी ना जवळचं आणि नात्याचं, असं वाटतं बरं का. आणि माझं मन सगळ्यांसाठी तुटतं बरं का. पण माझ्यासाठी ना कोणाच्याच मनात आहे ना इतकुसक सुद्धा प्रेम आणि आपुलकीची भावना नाही. याचं लई वाईट वाटतं बरं का. शेजारची बाई आली त्याच्यामुळे स्टॉप केला बरं का. आणि ना मला असं कधी कधी इतका विचार येतो ना, की आपलं असं नुसतं एवढे पायलीचं 50 नातेवाईक असून कोणी असं प्रेमाचं ना आपुलकीचं नाही ना, त्याच्यामुळं असं वाटतं कोणासंग बोलायची सुद्धा इच्छा होत नाही बरं का. साधा नवरा म्हणणारा तरी लांबचे जाऊ द्या, नवरा म्हणणारा त्यांचं जर दुखत असलं, तर मी असं काय करून काय नाही इतकं हे करते, दवाखान्यात नेणं, खाणं-पिणं, जेवण झालं की लगेच गोळ्या औषधं देणं. आणि आज मी सकाळ धरून आजारी आहे. तसंच सकाळी कसं तरी उठून जानू शाळेत जाते म्हणून तिला डब्बा करून दिला. डबा म्हणजे 8-9 चपात्या केल्या आणि काळं वांगं करून ठेवलं आणि तशीच परत झोपले. असं उठलं का अंगावरचं पांघरून काढलं का नुसती थंडी वाजून येते बरं का. आणि तसंच झोपून घेतलं. बाकीचं धुणं, भांडे, अंघोळ सगळं काम तसंच पडेल आहे. साधं बाहेर पांघरुणाच्या जरी निघलं ना तरी थंडी वाजून येते. आणि रात्रभर तापामुळे ना एवढं असं म्हणजे हातपाय ते एवढे ठणकते ना, की लिमिटच्या बाहेर लई नुसता ठणक. आणि तसं पाहायला गेलं ना 3-4 वर्षापासून आहे ना, हे मणक्याच्या गॅपनी आणि कमरेतली गादी सरकल्यामुळे ना शरीर असं म्हणजे साथ देत नाही बरं का. थोडं जरी दुखलं ना तरी म्हणजे असा अशक्तपणा येणं, हातपाय, कंबर ते इतकं लिमिटच्या बाहेर ठणकतं ना, लय ठणकतं. त्याच्यामुळं जीव असा नको, नको, नको झालाय. मी तसंच हसून खेळून राहते. तसंच असं वाटतं, की आपल्या लेकरांना आपल्यालाच कोणाचा आधार नाही, तर लेकरांना तरी कोणाचा आधार राहणार आहे. आम्ही दोघं जर सोडलं ना, तर लेकरांना बी कोणाचा आधार नाही ना, आम्हाला तर नाहीच नाही. ना त्यांच्या माणसांचा त्यांना, ना माझ्या माणसांचा त्यांना. खरं जर बोललं ना, तर सगळ्याला झोंबतं बरं का. त्याच्यापेक्षा असं कधी-कधी विचार येतो ना, देवाने ना नातेवाईक देण्याऐवजी ना अनाथ म्हणून जन्माला घालायला पाहिजे नव्हतं. निदान मनाला तरी दुःख झालं नसतं बरं का, की आपल्याला हे आहे, ते आहे. आणि असं सुख-दुःखाच्या टायमाला कुणी जर टाईम वाटून नाही घेतला ना, माणसाला लय वाईट वाटतं बरं का. परत असं वाटतं त्या माणसांचे तोंडसुद्धा बघू नये, इतकं वाईट वाटतं बरं का. आणि ते सुद्धा त्यांना मी त्यांचं दुखत असलं ना, कुठं ठेवू, कुठं नाही करते. पण साऱ्या सकाळचं किती मला 8 वाजता 2 गोळ्या मेडिकलमधून आणून दिल्या. एक सर्दीची आणि एक तापाची. आणि जे फरार झालेत ना, तर आता 1 वाजलाय तरी घरी अजून परतले नाही. त्यांचा स्वभाव बी ना इतका विचित्र आहे ना, लय विचित्र आहे. माझं दुःख जर असलं त्यांना एवढी दयामाया नाही येत बरं का, जेवढी मला येते त्यांची. असं कधी म्हणणार नाही, "तू जेवली का नाही? अंघोळ केली का नाही?" दुखत असल्यानंतर किंवा घरी थांबणार नाही, असं नाही. त्याच्यामुळं कधी-कधी इतका वैताग येतो ना, लय वैताग येतो. आणि माझा स्वभाव आणि माझं बोलणं असं काय आहे काय माहिती, की त्याच्यामुळं म्हणजे कोणी माझ्यासंग व्यवस्थित बोलतही नाही आणि वागतही. नात्याचे म्हणा, परके म्हणा, आपण जर किती प्रेमाने बोललं ना, त्याचं तोडून टाकल्यासारखंच वागतं. त्याच्यामुळं मला हे एक रहस्य अजून नाही कळलेलं बरं का. दुसऱ्यांसंग आहे ना, किती चांगलं वागा, किती प्रेमाने बोला, किती कसं बोला. पण आहे ना, माझा सगळ्यांना नुसता रागच का येतो तेच मला कळत नाही. आजपर्यंत मला कळलेलं नाही बरं का, माझा असा राग-राग का
केला जातो, का नाही, नात्यात बी आणि परख्या माणसात बी. तसं पाहायला गेलं ना, तर कधी कधी इतका राग येतो आणि इतकं डोकं फिरतं ना, तर असं वाटतं आजपर्यंत जेवढं घडलेलं आहे ना, तेवढं असं आहे ना, माझी जीवन कहाणी म्हणून सगळं सगळं पोटामधलं आहे ना, एकदाचं बोलून टाकावं असं वाटतं बरं का. परत तिकडून पण विचार येतो, की आपल्या बोलण्याने लगेच भांडणं होतील, तू आमच्याबद्दल अशीच बोलली, तशीच बोलली. पण ते वागण्याला चुकत नाही तर, पण मी बोलून दाखवलं तरी म्हणजे चुकल्यासारखं वाटेल सगळ्यांना बरं का, इतका वैताग येतो. काही खरं नसतं माणसाच्या आयुष्याचं. म्हणजे जन्माला आलं ना, 10त एखादी बाई असती म्हणजे अशी फुटक्या नशिबाची, की तिला तिचे नातेवाईक जीव लावत नाही. ना सासरचे, ना माहेरचे, ना कुणालचेच. आपल्याकडून लय अपेक्षा करायची, लय लिमिटच्या बाहेर. असंच वागलं पाहिजे, तसंच वागलं पाहिजे, हेच बोललं पाहिजे, तसंच बोललं पाहिजे, अशा टायमाला आलंच पाहिजे, गेलंच पाहिजे. लय अपेक्षा. पण आपल्यावर वेळ आली ना, आपली कुणाला कवडीची सुद्धा किंमत नसते, कवडीची. कधी कधी असं वाटतं ना, कुणी आपला विचार करत नाही, त्याच्यामुळं दुसऱ्याचा विचार सुद्धा केला नाही पाहिजे बरं का. लय डोक्यात टेन्शन आणि लय वैताग येतो. आणि असं कधी कधी ना, मला एकाएकी जास्त टेन्शन घेतलं का, तर आहे ना असं छातीत चमका निघायला लागतात बरं का. त्याच्यामुळं लय इग्नोर करून 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 कोण कसं वागतं, कोण कसं नाही, असं इग्नोर करून करून आहे ना, आपल्या स्वतःच्या जीवाला आणि मनालाच तकलीफ होती बरं का. पण जन्माला आल्यानंतर कोणी कुणाचं नसतं बरं का, किती काही करा. उलटं जे उद्धटवाणी वागन, जे अगोचरवाणी वागन ना, त्या माणसाचं चालतं सगळं. आणि आपण प्रेमाने, आपुलकीने वागलं ना, आपल्याला सगळ्यांनीच असं सुईच्या टोकावर धरल्यासारखं वागवते तर. माझं जर डोकं फिरलं ना, तर मी असं सगळं माझी जीवन कहाणी या भागामध्ये सगळं बडबडून देईन सगळं. मग भलं कोणी मारून टाकू, नाहीतर काय बोलू, नाहीतर बडबडू, नाहीतर काही करू, नाहीतर कोणाला किती वाईट वाटू, नाहीतर काही वाटू, मला असं वाटतं बरं का. पण कधी कधी मी ना लय विचार करते, लय विचार करते. सध्याच्या परिस्थितीचा विचार नाही करत मी, पुढच्या परिस्थितीचा विचार करते. त्यामुळं समजदारीपणाने घेते. ते समजदारीपणा माझं चांगलं ठेवतो, पण काय उपयोग नाही.